गाव बदलताय आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. किसान सभेचा विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा, अधिकाऱ्यांना धरले धारेवर. दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील मूलभूत सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या तसेच सामाजिक प्रश्न रतन चौधरी, किसन गुजर यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर एंगेटे आदींसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे निर्देश यावेळी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले. याप्रसंगी किसान सभेचे किसन गुजर, देविदास वाघ, आप्पा वेटाणे, रमेश चौधरी, श्रीराम पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्क्सवादी पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर जो मोर्चा आहे, दिंडोरी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून बांधकाम विभाग हा ठेकेदारांच्या इशाऱ्यावर चालतो. कारण ठेकेदार जे काम करतात अपुरे काम करतात, परंतु पंचायत समितीचे डेप्युटी इंजिनियर असतील, बाकीचे इंजिनियर असतील, त्यांच्या सांगण्यानुसार बिलं काढतात आणि ते परस्पर दोघांमध्ये आपसात वाटून घेतात. असं भोंगळ कारभार या दिंडोरी तालुक्यामध्ये चाललं आहे. BDO साहेबांचं त्याच्यावर अजिबातही प्रेशर नाही, दबाव नाही. आणि त्याच पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये सुद्धा एक वर्षापर्यंत साधे वारसा हक्काच्या नोंदीसुद्धा पडती नाही. या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये आरोग्याच्या माध्यमातून नानाशीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये एकही डॉक्टर नाही, डॉक्टरची बदली झाल्यानंतर तर शिपाई नाही, डॉक्टर नाही, अशी बिकट परिस्थिती आरोग्याच्याही माध्यमातून दिंडोरी तालुक्यामध्ये झालेले आहेत. हे अनेक प्रश्न घेऊन जलजीवनचे प्रश्न आहेत. जलजीवनच्या संदर्भात अपूर्ण कामं टाकून बिलं काढून घेतलेले आहे ठेकेदारांनी. याच्यावर सुद्धा पंचायत समितीच्या इंजिनियरचा वर आक्षेप असल्याने हे सर्व कामं आहेत हे तात्काळच दुरुस्ती करून जनतेला उपलब्ध करून पाणी उपलब्ध करून द्यावा, सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा मोर्चा आहे. आज या मोर्चाच्या माध्यमातून इथले अधिकारी काय उत्तर देतात ते बघू आणि भविष्य काळामध्ये येत्या काळामध्ये कलेक्टर ऑफिसवर याच मागण्या घेऊन किसान सभेच्या माध्यमातून जिल्हाभरातून मोर्चाचं आयोजन केलं जाईल. AN न्यूज मराठी, दिंडोरी.